श्रीपाद श्रीवल्लभांची संपूर्ण कथा. जन्म, बाललीला, चमत्कार आणि अवतार समाप्ती. श्रीपादराजन शरण प्रपदे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार मंडळी. कोपरा आठवणींचा या आपल्या आपुलकीच्या परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत. आपल्या या मालिकेत आपण आज अशा एका दैवी व्यक्तिमत्वाची कथा ऐकणार आहोत ज्यांच्या नावातच भक्ती आहे, ज्यांच्या चरणांमध्ये गुरुतत्व आहे आणि ज्यांच्या चरित्रामध्ये भक्ती, कर्म, प्रारब्ध, वैराग्य आणि सद्गुरुकृपेचे विलक्षण दर्शन घडते. आजची कथा आहे भगवान दत्तात्रेयांचे अवतारी स्वरूप मानले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज यांची. ही केवळ एका संताची जीवनकथा नाही. ही कथा आहे एका अशा अवताराची ज्यांनी अल्प आयुष्यात असंख्य जीवांना भक्तीचा मार्ग दाखविला, ज्यांनी कर्माचे गूढ समजावले, ज्यांनी अहंकाराचा नाश केला आणि ज्यांनी भक्तांना एक आश्वासन दिले, तुम्ही माझे स्मरण करा, मी तुमच्या पाठीशी आहे. तर चला, आज आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या या अद्भुत चरित्रामध्ये प्रवेश करूया. दत्त संप्रदायातील परंपरेनुसार भगवान दत्तात्रेय हे भक्तांच्या रक्षणासाठी सदैव कार्यरत असणारे सद्गुरुतत्व मानले जाते. अत्री ऋषी आणि माता अनसूया यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन दत्तात्रेय तत्व प्रकट झाले. परंपरेतील कथेनुसार ब्रह्मदेवाचा अंश चंद्ररूपाने, विष्णूचा अंश दत्ताच्या रूपाने आणि महेशाचा अंश दुर्वासांच्या रूपाने प्रकट झाला. नंतर दत्त हेच त्रिमूर्ती स्वरूप म्हणून अत्री अनसूयेच्या पुत्ररूपाने प्रसिद्ध झाले. याच दत्तात्रेय तत्वातून पुढे दत्त संप्रदायातील विविध अवतार परंपरा सांगितली जाते. त्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि पुढे श्री स्वामी समर्थ यांचा उल्लेख येतो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी परिसरातील पिठापूर किंवा पीठिकापूर या क्षेत्रात झाल्याचे या चरित्र परंपरेत सांगितले जाते. जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी शके 1320. आई महाराणी सुमतीदेवी. वडील अप्पलराज शर्मा, कृष्ण यजुर्वेद, आपस्तंभ सूत्र आणि भारद्वाज गोत्राशी संबंधित ब्राह्मण कुटुंब. नंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे प्रमुख निवासस्थान झाले कुरवपूर किंवा कुरुगड्डी. चरित्र परंपरेत त्यांचा अवतारकाल साधारण 30 वर्षांचा सांगितला जातो. पिठापूर येथे 16 वर्षे आणि कुरवपूर येथे 14 वर्षे अशा 30 वर्षांच्या कालावधीत त्यांनी असंख्य अद्भुत लीला केल्याचे वर्णन आढळते. आता प्रश्न असा पडतो, दत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपाने अवतार का घेतला? गुरुचरित्रातील कथनानुसार कलियुगामध्ये धर्म आणि ज्ञान यांची अवस्था खालावत चालली होती. माणूस मायेच्या पाशात अडकत होता. आत्मज्ञानाचा मार्ग लोकांना समजेनासा झाला होता. पाप, दुराचार आणि अधर्म वाढत होता. अशा वेळी भक्तांना गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातून उपासनेचा मार्ग दाखवण्यासाठी आणि त्यांना गुरुप्रसादाने कैवल्यपदाकडे नेण्यासाठी दत्तात्रेयांनी नरदेह धारण केला. गुरुचरित्रातील ओवी म्हणते, या कलियुगामाझारी ज्ञान जाहले मूढापरी. कान्ही नेणती अंधबधिरी मायापाशे वेष्टोनिया. आणि पुढे, लाधे जासी गुरुप्रसाद त्यासी प्राप्त होय कैवल्यपद दूरी होईल कामक्रोध मद साध्य होईल पदच्युत. आणखी एक महत्वाची ओवी, भूमिभार उतराव्या जन्म धरिला श्रीपाद राया दत्तात्रेय वधूत्राये वेश धरिला नरदेही. म्हणजेच हा अवतार केवळ चमत्कार दाखवण्यासाठी नव्हता, तर भक्तांचा उद्धार, धर्माचा आधार, सत्कर्माचा प्रचार आणि गुरुतत्वाची स्थापना हे या अवतारकार्याचे मुख्य स्वरूप होते. पिठापूरमध्ये आपस्तंभ शाखेतील ब्राह्मण होते अप्पलराज शर्मा, त्यांची पत्नी सुमतीदेवी. हे दाम्पत्य सदाचारी, धार्मिक आणि अतिथी सेवक होते. पण त्यांच्या जीवनात एक मोठे दुःख होते. त्यांना झालेली अनेक अपते जन्मल्यानंतर जगत नसत. काही काळानंतर त्यांना 2 पुत्र झाले. एक पांगळा होता आणि दुसरा आंधळा. म्हणून सुख असूनही घरात दुःखाचे सावट होते. सुमतीदेवी मात्र भक्तिमे जीवन जगत होत्या. त्या
अतिथी अभ्यागतांची मनापासून सेवा करीत आणि याच अतिथी सेवेच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात एक दिवस असा आला ज्यामुळे संपूर्ण जगाला एका दैवी अवताराची चाहूल लागली. एके दिवशी अमावस्या होती. अप्पलराजांच्या घरी पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी ब्राह्मणांना भोजन देण्याची तयारी झाली होती. पण भोजन सुरू होण्याआधीच दुपारच्या वेळी एक अतिथी त्यांच्या दारात आला. तो साधा भिक्षुक वाटत होता. पण तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः भगवान दत्तात्रेय होते. दत्तात्रेयांची प्रसिद्धीच अशी. नाना वेश भिक्षुकरूप दत्तात्रेय येती साक्षेत. सुमतीदेवींनी दारात आलेल्या अतिथीला रिकाम्या हाताने परत पाठवले नाही. श्राद्धासाठी तयार केलेल्या अन्नातून त्यांनी त्या अतिथीला प्रेमाने भोजन दिले. परंपरेतील आचारविचारांचा प्रश्न असूनही सुमतीच्या मनातील अतिथी सेवेची भावना अधिक मोठी होती. त्यांच्या या शुद्ध भावनेवर दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि क्षणात त्या अतिथीने आपले खरे स्वरूप प्रकट केले. 3 मस्तके, 6 हात, तेजस्वी दत्तात्रेय. सुमतीदेवींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या साष्टांग नमस्कार करून उभ्या राहिल्या. दत्तात्रेय म्हणाले, माग माते जे इच्छिसी, जे जे वासना तुझे मन पावसी पावसी त्वरित म्हणतसे माते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे हवे असेल ते माग. सुमतीदेवींनी धन, संपत्ती किंवा राजवैभव मागितले नाही. त्यांनी मागितले, भगवंता, आपण मला ज्यांनी म्हटले आहे ते नाव सार्थ करा. माझ्या पोटी आपणच पुत्ररूपाने जन्म घ्यावा. त्या म्हणाल्या, मला अनेक पुत्र झाले पण ते जगले नाहीत. 2 पुत्र आहेत पण एक आंधळा आणि दुसरा पांगळा आहे. मला आपल्यासारखा ज्ञानी, परमपवित्र आणि विश्ववंद्य पुत्र हवा आहे. दत्तात्रेय प्रसन्न झाले. त्यांनी आशीर्वाद दिला, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तो तुझ्या वंशाचा उद्धार करील. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. पण तो जे सांगेल तसे करा, नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही. असा आशीर्वाद देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले. सुमतीदेवींनी ही संपूर्ण घटना अप्पलराजांना सांगितली. अप्पलराजही अत्यंत आनंदित झाले. त्यांना जाणवले, आजच्या श्राद्धाला स्वतः दत्तात्रेय आले होते आणि पितरांची तृप्ती झाली होती. कालांतराने सुमतीदेवी गर्भवती झाल्या. 9 महिने पूर्ण झाले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या पवित्र दिवशी, गणेश चतुर्थीच्या दिवशी, एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. जातकर्म झाले. दानधर्म करण्यात आला. विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका पाहिली आणि भविष्य सांगितले, हा बालक पुढे जगद्गुरू होईल. दत्तात्रेयांनी दिलेल्या वराची आठवण ठेवून त्या बालकाचे नाव ठेवण्यात आले श्रीपाद. हा साधा बालक नव्हता. तो लोकोद्धारासाठी अवतीर्ण झालेला दत्तावतार आहे, अशी श्रद्धा आईवडिलांच्या मनात निर्माण झाली. श्रीपाद वाढू लागले. बीजेच्या चंद्राप्रमाणे त्यांची प्रतिभा दिवसेंदिवस वाढत गेली. वयाच्या 7व्या वर्षी त्यांचे मौजीबंधन झाले आणि मुंज होताच ते 4ही वेद सहज म्हणू लागले. न्याय, मीमांसा, तर्क, वेदांत, आचारधर्म, व्यवहारधर्म, प्रायश्चित्त या सर्व विषयांमध्ये त्यांनी अल्पव्यातच प्रावीण्य मिळवले. त्यांच्या मुखातून ज्ञान ऐकण्यासाठी दूरदूरून लोक पिठापूरमध्ये येऊ लागले. लोक आश्चर्यचकित झाले. इतक्या लहान वयात एवढे ज्ञान कसे? पण ज्यांच्या रूपाने स्वयं दत्ततत्व अवतरले होते त्यांच्यासाठी हे अशक्य नव्हते. श्रीपाद 16 वर्षांचे झाले. आईवडिलांनी विचार केला, आता मुलाचा विवाह करावा. त्यांनी श्रीपादांसमोर विवाहाचा विषय मांडला. पण श्रीपादांनी स्पष्ट उत्तर दिले, मी विवाह करणार नाही. ते म्हणाले, वैराग्य हीच माझी स्त्री आहे. इतर सर्व स्त्रिया मला मातेसमान आहेत. ते पुढे म्हणाले, जाणे असे उत्तरपंथा. दीक्षा द्याव्या साधुजना म्हणजेच माझे कार्य उत्तर दिशेकडे जाणे आणि साधूंना दीक्षा देणे आहे. श्रीपादांनी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय सांगितला
आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. सुमतीदेवी म्हणाल्या, बाळा, आम्ही वृद्ध झाल्यावर आमचा सांभाळ कोण करणार? आणखी एक दुःख त्यांना होते, आंधळा आणि पांगळा असलेले दोन्ही पुत्र, त्यांची काळजी कोण घेणार? आईच्या डोळ्यात अश्रू पाहून श्रीपादांनी आपल्या दोन्ही भावांकडे पाहिले. त्यांची दृष्टी अमृतासारखी होती. आणि पुढच्या क्षणी एक अद्भुत लीला घडली. पांगळ्या भावाला पाय आले. आंधळ्या भावाला दृष्टी आली. जणू लोखंडाला परिसस्पर्शाने सोने प्राप्त व्हावे तसे दोन्ही भावांना दिव्य देह प्राप्त झाले. दोघांनी श्रीपादांच्या चरणांवर डोके ठेवले. ते म्हणाले, आज आम्ही कृतार्थ झालो. श्रीपादांनी त्यांना आशीर्वाद दिला, तुम्हाला पुत्रपौत्रांसह सुखसमृद्धी लाभेल, दीर्घायुष्य मिळेल. आईवडिलांची सेवा करा, परमज्ञान प्राप्त होईल आणि शेवटी मोक्ष प्राप्त होईल. मग त्यांनी आईवडिलांना सांगितले, या दोन्ही मुलांच्या सहवासात तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. आणि श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले. क्षणात गुप्त झाले. भक्तांच्या उद्धारासाठी श्रीपादांनी तीर्थयात्रा सुरू केली. काशी, बद्रिकाश्रम, गोकर्ण आणि पुढे कुरवपूर. काशीमध्ये त्यांनी गुप्तरूपाने वास्तव्य केले. बद्रिकाश्रमात नारायणाचे दर्शन घेतले. गोकर्णमध्ये 3 वर्षे वास्तव्य केल्याचे चरित्र परंपरेत सांगितले जाते. आणि त्यानंतर ते कुरवपूरमध्ये प्रकट झाले. श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप कसे होते? पायात दिव्य खडावा, कटीला कौपीन आणि मेखला, अंगावर काशाय वस्त्र, हातात कमंडलू, गळ्यात रुद्राक्षमाळ, कपाळावर भस्म, मस्तकी जटाजूट, कमळासारखे प्रसन्न डोळे आणि चंद्रासारखे तेजस्वी, मंद स्मित असलेले मुख. त्यांचे दर्शन घेणारा प्रत्येक भक्त धन्य होत असे. कृष्णामाईमध्ये ते त्रिकाळ स्नान करी. प्रातःकाळी 1000 गायत्री जप आणि सूर्यनारायणाला 108 नमस्कार असे त्यांचे साधनामय जीवन होते. कुरवपूरमध्ये एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका. त्यांची अपत्ये जगतनस्त. नंतर त्यांना एक पुत्र झाला. पण तो मतिमंद होता. त्याला अभ्यासात रस नव्हता. दिवसभर गावात फिरत असे. ब्राह्मण त्याला मारत असे. अंबिका मात्र मुलाच्या वेदनेने व्याकुळ होत असे. ती म्हणे, तुम्ही त्याला मारणे थांबवले नाही तर मी प्राणत्याग करीन. काही काळाने ब्राह्मणाचा मृत्यू झाला. अंबिका आणखी निराधार झाली. तिला वाटले, माझा मुलगा काहीच करू शकत नाही. आणि एक दिवस ती मुलाला घेऊन गंगेत देहत्याग करण्यासाठी निघाली. तेव्हा तिच्या जीवनात श्रीपाद श्रीवल्लभ आले. गंगास्नानासाठी आलेल्या श्रीपादांचे तेजस्वी रूप अंबिकेने पाहिले. तिने प्रथम त्यांचे दर्शन घेतले आणि म्हणाली, स्वामी, या जन्मात माझे जीवन दुःखाने भरले आहे. पुढच्या जन्मी तरी मला आपल्यासारखा पूज्य आणि वंदनीय पुत्र मिळू दे. श्रीपादांनी तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले आणि सांगितले, शनिप्रदोषाच्या दिवशी शंकराची मनोभावे पूजा कर. तुझी मनोकामना पूर्ण होईल. हीच घटना पुढे श्रीनृसिंह सरस्वती अवताराच्या पूर्वपीठिकेशी जोडली जाते, अशी दत्त संप्रदायातील श्रद्धा आहे. कुरवपूरमध्ये एक रजक म्हणजेच धोबी राहत होता. तो रोज कृष्णेच्या घाटावर कपडे धुण्यासाठी येई. दररोज त्याला श्रीपादांचे दर्शन होत असे. तो भक्तिभावाने श्रीपादांना नमस्कार करीत असे. एक दिवस श्रीपाद त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि म्हणाले, सुखे राज्य करी आता. रजकाने नम्रपणे उत्तर दिले, प्रभू, राज्योपभोग मला पुढील जन्मी मिळू दे. श्रीपाद म्हणाले, तू पुढील जन्मी राजा होशील आणि मला भेटशील. ही कथा एक अतिशय खोल आध्यात्मिक संदेश देते. माणसाच्या मनातील वासना सहज संपत नाहीत. भोगाची इच्छा मनात राहिली तर ती पुढच्या जन्मातही परिणाम करू शकते. म्हणूनच मोक्षमार्गात वासनाक्षयाला मोठे महत्त्व आहे. श्रीपादांच्या शिकवणीत एक गोष्ट वारंवार येते, कर्म.
माणूस केलेल्या कर्मापासून पळू शकत नाही. सत्कर्माचे फल मिळते, दुष्कर्माचे फल मिळते. पूर्वजन्मातील कर्मांचे परिणामही या जन्मात येऊ शकतात. मात्र सद्गुरू कृपा मिळाली तर कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग खुला होऊ शकतो. श्रीपादांच्या शिकवणीनुसार मनुष्याने स्वधर्माप्रमाणे कर्म करावे. कर्तेपणाचा अहंकार न ठेवता कर्म करावे. दान करावे, पण सत्पात्री दान करावे. दान करताना अहंकार नसावा. अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. भुकेल्याला अन्न देणे म्हणजे परब्रह्माची सेवा करणे अशी भावना या परंपरेत मांडली आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रात अनेक अद्भुत लीला वर्णिल्या आहेत. पाण्यावरून चालणे, व्यंग व्यक्तीला अव्यंगत्व प्राप्त होणे, अंधाला दृष्टी मिळणे, मृताला जीवनदान मिळणे, अल्प अन्नातून अनेकांना भोजन मिळणे, लांब प्रवासात दूध, घी आणि लोणी खराब न होणे, भक्तांचे संकट दूर करणे, गर्विष्ठांचा गर्व हरण करणे, भूतपिशाच बाधा दूर करणे आणि कर्मबंधनातून भक्तांची सुटका करणे. या सर्व लीलांमागे केवळ चमत्कार नव्हता. त्यामागे संदेश होता. सत्कर्म करा, नामस्मरण करा, अहंकार सोडा, अन्नदान करा, गुरुवर श्रद्धा ठेवा. श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे सत्संग करीत असत आणि त्यांच्याशी संबंधित एक अद्भुत लीला सांगितली जाते. श्रीपाद कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात. ज्या ठिकाणी त्यांचे पाऊल पडत असे तिथे कमळ उमलत असे आणि त्या कमळावर श्रीपादांच्या चरणांचे चिन्ह उमटत असे. मानवी बुद्धीला हे कसे घडत असे हे समजणे कठीण. भक्तांसाठी मात्र ते श्रीपादांचे सहज स्वरूप होते. ते नदीतून परतले की भक्त त्यांचे भव्य स्वागत करीत. श्रीपादांच्या चरित्रातील आणखी एक विलक्षण प्रसंग. एकदा श्रेष्ठींच्या देवासमोर नारळ फोडण्याचा प्रसंग आला. श्रीपादांनी स्वतः नारळ फोडला, नारळाचे तुकडे केले आणि ते म्हणाले, आजोबा, आज तुमचा मरणयोग होता, पण मी नारळाचे तुकडे करून तो टाळला. या कथेतून भक्तांना एक संदेश दिला जातो. प्रारब्ध अत्यंत सूक्ष्म आहे, पण सद्गुरू कृपा मिळाल्यास कर्माच्या परिणामात हस्तक्षेप होऊ शकतो, अशी या चरित्रातील श्रद्धा आहे. श्री दत्तानंद स्वामी हे महान दत्तभक्त होते. बालपणी त्यांना स्पष्ट बोलता येत नसे. तोत्रेपणा होता आणि एक विचित्र आजार वाढत होता. लहान वयातच त्यांच्या शरीरावर वयस्कपणाची लक्षणे दिसू लागली. याच काळात बापनाचार्युलू पिठिकापूर्ममध्ये यज्ञ करीत होते. एका प्रसंगात यज्ञासाठी ठेवलेले तूप चोरीला गेले. श्रीपादांनी सांगितले, अग्निदेवाला धर्मानुसार मिळणारे तूप मिळाले नाही. त्यामुळे अग्नीने आपला हक्क घेतला आणि त्यानंतर चोरी करणाऱ्या वृद्ध ब्राह्मणाच्या घराला आग लागली. श्रीपादांनी त्या घराची राख आणण्यास सांगितले. ती राख पाण्यात मिसळून दत्तानंदांना देण्यात आली. 3 दिवस हे पाणी घेतल्यानंतर त्यांचा तोत्रेपणा दूर झाला. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून शक्तिपात केला आणि त्यांना पुढे दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होण्याचा आशीर्वाद दिला. त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारून लोकांना धर्मबोध करण्याचे कार्य सांगितले. श्रीपादांच्या लीलांमध्ये कर्माच्या गूढ नियमाचे आणखी एक उदाहरण येते. एका जन्मात 2 व्यक्तींमध्ये वैर होते. एका व्यक्तीने दुसऱ्याला विष देऊन मारले. दुसऱ्याने त्याचे घर जाळले. पुढील जन्मात त्यांच्या कर्मांचे परिणाम उलट स्वरूपात प्रकट झाले. एकाला विचित्र व्याधी भोगावी लागली. दुसऱ्याचे घर जळाले. श्रीपादांनी दोघांचे पूर्वजन्मातील कर्म सांगून त्यांना त्या कर्मबंधनातून मुक्त केले. यातून संदेश असा, कर्म कधीच नष्ट होत नाही, ते परिणाम रूपाने परत येते. पण सद्गुरू कृपा त्या कर्मबंधनातून मुक्ती देऊ शकते, अशी चरित्रातील भावना आहे. आता आपण एका अतिशय रोचक विषयाकडे येतो, ज्योतिष आणि प्रारब्ध. गुरुदत्त भट्ट नावाचा एक ज्योतिषी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला.
त्याला स्वतःच्या ज्योतिषज्ञानाचा मोठा अभिमान होता. त्याने स्वतःची जन्मपत्रिका पाहून आपल्या मृत्यूची तारीखही ठरवली होती. पण श्रीपादांच्या कृपेने त्याला जाणवले की मानवी गणितापेक्षा कर्माचे आणि सद्गुरुतत्वाचे गणित अधिक सूक्ष्म आहे. श्रीपादांच्या दर्शनाने त्याचा अहंकार नष्ट झाला. त्याला समजले, ग्रह माणसावर प्रेम किंवा द्वेष करीत नाहीत. ग्रहांमधून येणाऱ्या सूक्ष्म किरणांचा आणि स्पंदनांचा जीवावर परिणाम होतो. मंत्र, तंत्र, ध्यान, प्रार्थना, योगशक्ती यांच्या सहाय्याने काही परिणामांपासून संरक्षण मिळवता येते. परंतु पूर्वजन्माचे कर्म अत्यंत प्रबळ असेल तर सद्गुरूच भाग्यरेषेत परिवर्तन करू शकतात, अशी या चरित्रातील शिकवण आहे. गुरुदत्त भट्टांना श्रीपादांनी अहंकारातून बाहेर काढले. त्यांना त्यांच्या कर्माचे भान दिले आणि शेवटी त्यांच्यावर कृपा केली. श्रीपादांच्या शिकवणीत एक विलक्षण संकल्पना येते, भौतिक काळ आणि योग काळ. मानवी जीवनाचा बाह्य काळ वेगळा असतो. मानसिक अवस्था वेगळी असू शकते. योग काळ आणि योगदेश ही आध्यात्मिकदृष्ट्या अधिक सूक्ष्म संकल्पना आहे. म्हणूनच एखादा मनुष्य एखाद्या पवित्र क्षेत्रात शारीरिकदृष्ट्या राहत असला तरी त्याचे मन त्या क्षेत्रात नसेल, तर केवळ भौतिक वास्तव्यामुळे क्षेत्रवासाचे फल मिळेलच असे नाही. उदाहरण म्हणून काशी सांगितली जाते. काशीत राहूनही अधर्म करणाऱ्याला काशीवासाचे फळ मिळत नाही. त्याउलट दुसऱ्या ठिकाणी राहूनही मनाने काशीमध्ये असणाऱ्या भक्ताला त्या भावनेचे फल मिळू शकते. याचप्रमाणे पिठापूरमध्ये राहणे म्हणजेच श्रीपाद भक्त होणे नव्हे, मन पिठापूरमध्ये असणे आवश्यक आहे. पिठापूरमध्ये नरसिंह वर्मांच्या घरी शिवया नावाचा सेवक होता. एकदा श्रीपादांचे दर्शन होताच त्याच्या मनोवृत्तीत विलक्षण बदल झाला. तो म्हणू लागला, मीच सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि लय करणारा आहे. मीच सर्वांचे आदिमूळ आहे. नरसिंह वर्मांना काळजी वाटली. त्यांनी श्रीपादांना विनंती केली. श्रीपाद शिवयाला स्मशानात घेऊन गेले. तेथे औदुंबराची वाळलेली फांदी ठेवून त्याच्याकडून दहन करविले आणि त्याच्या विचित्र मानसिक अवस्थेतून त्याची सुटका झाली. श्रीपादांनी स्पष्ट केले की पूर्वजन्मातील एका पंडिताच्या कर्माशी शिवयाचे संबंध होते. तो पंडित श्रीपादांचा अपमान करीत असे. मृत्यूनंतर तो ब्रह्मराक्षस झाला. शिवयाची त्याच्या प्रभावातून सुटका करण्यासाठी श्रीपादांनी योगकाळ आणि योगदेशाचा उपयोग केला. ही कथा पुन्हा एकदा सांगते, कर्माचे धागे किती सूक्ष्म असतात हे सामान्य बुद्धीला समजणे कठीण आहे. श्रीपाद प्रभूंनी काशीमध्ये अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिल्याचे चरित्रात वर्णन येते. ते म्हणाले, मी पुढे श्रीनृसिंह सरस्वती या नावाने पुन्हा अवतार घेईन. काशीमध्ये संन्यास दीक्षा घेण्याची आणि धर्माच्या पुनरुज्जीवनाची भूमिका त्यांनी सांगितली. या पुढील अवतार परंपरेमध्ये श्रीनृसिंह सरस्वतींचा उल्लेख येतो. त्यानंतर पुढे कर्दळी वनातील तपश्चर्येनंतर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण केल्याची श्रद्धा या स्रोतामध्ये मांडली आहे. अर्थात हा विषय दत्तसंप्रदायातील श्रद्धा आणि चरित्र परंपरेच्या चौकटीत समजून घ्यावा. रजकाला राज्याची इच्छा झाली. श्रीपादांनी ती इच्छा नाकारली नाही. उलट पुढील जन्मी राजा होशील असा वर दिला. का? कारण मनातील वासना दडपून टाकली म्हणून ती संपत नाही. वासनेचा क्षय होण्यासाठी तिचे स्वरूप समजणे आवश्यक आहे. याच संदर्भात चरित्रात सांगितले जाते, निव्वावी इंद्रिये सकळ ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ. इंद्रियांच्या वासनांवर विजय मिळविल्याशिवाय निर्मळ मोक्षमार्ग साध्य होत नाही. आता ऐका भक्तांसाठी सांगितलेली श्रीपादांची अभ्यवचने. पहिले अभ्यवचन, माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. दुसरे, मनोवाक्काय कर्माने मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. तिसरे, सत्य माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो.
चौथे, मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. पाचवे, तुमचे अंतःकरण शुद्ध असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. सहावे, तुम्ही मला ज्या देवतेच्या स्वरूपात आराधाल त्या देवतेच्या माध्यमातून माझीच कृपा तुम्हाला प्राप्त होते. सातवे, तुम्ही ज्या सद्गुरूंची उपासना कराल त्या सद्गुरूंच्या माध्यमातून माझाच अनुग्रह तुम्हाला मिळतो. आठवे, तुम्ही केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. नववे, श्रीपाद श्रीवल्लभ हे केवळ एका नामरूपापुरते मर्यादित नाहीत, सर्व देवता शक्तींचे विराट स्वरूप त्यांच्यात आहे, अशी चरित्रातील भावना आहे. दहावे, श्रीपाद हा संपूर्ण योगावतार आहे. महायोगी आणि महासिद्ध पुरुष जे त्यांचे नित्य ध्यान करतात ते त्यांचेच अंश मानले जातात. अकरावे, श्रीपादांची आराधना केली तर ते धर्ममार्ग आणि कर्ममार्गाचा बोध करून देतात. बारावे, भक्त पतित होऊ नये म्हणून ते सदैव त्याचे रक्षण करतात. श्रीपादांच्या शिकवणीत सर्वात प्रथम येते अहंकाराचा त्याग. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंपासून मन मुक्त झाले की गुरुकृपा सहज प्राप्त होते. श्रीपादांच्या शिकवणीनुसार दान करा, पण सत्पात्री दान करा. अन्नदान करा. भुकेल्याला अन्न देणे म्हणजे दत्तसेवा. कर्म करा, पण कर्तेपणाचा अभिमान ठेवू नका. आपल्या धर्मानुसार वागा. जात, कुळ, श्रीमंती, गरिबी, स्त्री किंवा पुरुष यांच्यावर भक्तीचे मोजमाप करू नका. भगवंत भक्ताचा प्रेमभाव आणि श्रद्धा पाहतो. श्रीपादांच्या शिकवणीत कर्माला अत्यंत महत्त्व आहे. ब्रह्मदेवाने लिहिलेले प्रारब्ध सहज बदलता येत नाही, परंतु भक्तासाठी दत्ततत्व हस्तक्षेप करू शकते, अशी या परंपरेतील श्रद्धा आहे. मानव जन्मजन्मांतरीचे पाप पुण्याचे गाठोडे घेऊन पुढे जात असतो. मृत्यूच्या वेळी मनात असलेला संकल्प पुढील जन्माच्या दिशेला परिणाम करू शकतो, असेही चरित्रात सांगितले आहे. म्हणून संकल्प शुद्ध ठेवा, कर्म शुद्ध ठेवा, विचार शुद्ध ठेवा. श्रीपाद म्हणतात, फक्त पवित्र क्षेत्रात शरीराने राहणे पुरेसे नाही, मनही त्या क्षेत्रात असावे. काशी असो, पिठापूर असो, कुरोपूर असो, देह एका ठिकाणी आणि मन दुसरीकडे असेल तर आध्यात्मिक फलप्राप्तीचा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच खरा क्षेत्रवास म्हणजे मनाचा क्षेत्राशी संबंध, आणि खरी गुरुभक्ती म्हणजे मनाचा सद्गुरूच्या चरणांशी संबंध. श्रीपाद भक्तीतील एक अत्यंत महत्त्वाचा मंत्र श्रीपादराजं शरण प्रपदे. काही ठिकाणी त्याचे उच्चाररूप वेगवेगळे आढळते. या मंत्राचा अर्थ केवळ शब्दांमध्ये नाही, तो देहसमर्पणाची भावना व्यक्त करतो. मी श्रीगुरूंच्या चरणी शरण जातो. देहासक्ती कमी झाली की आत्मसमर्पणाची भक्ती अधिक विकसित होते. श्रोतामध्ये या मंत्राच्या अक्षरांमध्ये दत्त, धर्म आणि दास अशा आध्यात्मिक अर्थांचा संकेत मांडला आहे. ही 33 ओवींच्या मुद्रामंत्रस्वरूप रचनेशी संबंधित व्याख्या आहे. आता श्रीदत्त भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्तोत्र घोरकष्टोद्धरण स्तोत्रम. श्रीपाद श्री वल्लभ सदैव श्रीदत्तास्मान पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारीन सुकीर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. याचा भावार्थ, हे देवाधिदेव श्रीदत्ता, श्रीपादा, श्रीवल्लभा, तू भाव जाणणारा आहेस, क्लेश दूर करणारा आहेस. आमचे सदैव रक्षण कर. या घोर संकटातून आमचा उद्धार कर. तुला नमस्कार. दुसरा श्लोक त्वनो माता त्व पिता आप्तोधिपस्त्व त्राता योगक्षेमकृत सद्गुरुस्त्वं त्व सर्वस्वं नः प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टाद उद्धरास्मान नमस्ते. भावार्थ, हे विश्वमूर्ती प्रभो, तू आमची माता आहेस, तू आमचा पिता आहेस, तू आमचा आप्त आहेस, तू आमचा स्वामी आहेस, तू आमचा योगक्षेम चालवणारा सद्गुरू आहेस, आणि तूच आमचे सर्वस्व आहेस. म्हणून या घोर संकटातून आमचा उद्धार कर. तिसरा श्लोक पापतापव्याधिमाधींच दैन्यम भीतिक्लेशत्व हराशुत्वदन्य.
त्रातारनो वीक्ष ईशास्तजूरते घोरात कष्टाद उद्धरासमान नमस्ते भावार्थ हे ईश्वरा आमचे पाप ताप व्याधी मानसिक चिंता दारिद्र्य भीती आणि सर्व क्लेश दूर कर तुझ्याशिवाय आम्हाला दुसरा त्राता दिसत नाही म्हणून या घोर संकटातून आमचा उद्धार कर चौथा श्लोक नान्यस्त्राता नापी दातान भरता त्वत्तो देव त्व शरणे खरता कुर्वात्रयानुग्रहम पूर्णराते घोरात कष्टाद उद्धरासमान नमस्ते भावार्थ हे देवा तुझ्याशिवाय आमचा दुसरा त्राता नाही दुसरा दाता नाही दुसरा आधार नाही तू शरणागतांचा रक्षक आहेस दुःखहर्ता आहेस हे अत्रेया आमच्यावर कृपा कर आम्हाला घोर संकटातून बाहेर काढ पाचवा श्लोक धर्मे प्रीती सन्मती देवभक्ती सत्संगाप्ती देही भुक्तीच मुक्तीम भावासक्ती चाखिलानंद मूर्ते घोरात कष्टाद उद्धरासमान नमस्ते भावार्थ हे अखिलानंद मूर्ती आम्हाला धर्मावर प्रेम दे सन्मती दे देवभक्ती दे सत्संग दे भुक्ती दे मुक्ती दे आणि तुझ्या चरणांवरील अखंड भावभक्ती दे आमचा सर्व घोर कष्टातून उद्धार कर आणि शेवटी सांगितले जाते श्लोक पंचकमेद्यो लोकमंगलवर्धनम प्रपठेन्येतो भक्त्यास श्रीदत्तप्रियो भवेत अर्थ जो मनुष्य या लोकमंगलकारी श्लोकपंचकाचे भक्तिभावाने नियमित पठण करतो तो श्रीदत्तांना प्रिय होतो अशी आशीर्वादरूप भावना या स्तोत्राच्या शेवटी व्यक्त केली आहे अल्प आयुष्य पण अगणित लीला पिठापूरमध्ये 16 वर्षे कुर्वपूरमध्ये 14 वर्षे असे एकूण 30 वर्षांचे अवतारकार्य या काळात त्यांनी भक्तांना धर्म कर्म नामस्मरण अन्नदान सत्संग गुरुसेवा आणि सदाचाराचा मार्ग दाखविला अहंकाराचा नाश केला अनेक भक्तांचे संकट दूर केले भूतपिशाच बाधेपासून संरक्षण केले व्यंगांना अव्यंगत्व दिले अंधांना दृष्टी दिली कर्मबंधनाचे गूढ समजावले आणि भक्तांच्या मनात सद्गुरूवरील श्रद्धा निर्माण केली आश्विन वद्य द्वादशी शके 1350 या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांनी आपले अवतारकार्य पूर्ण केले असे चरित्र परंपरेत सांगितले आहे पण भक्तांसाठी श्रीपाद कधीच दूर गेले नाहीत कारण त्यांचे एक आश्वासन होते माझ्या चरित्राचे पारायण ज्या ठिकाणी होत आहे त्या प्रत्येक ठिकाणी मी सूक्ष्म रूपाने असतो म्हणूनच श्रीपादांचे भक्त म्हणतात स्वामी अदृश्य झाले असतील पण त्यांची कृपा अदृश्य झालेली नाही श्रीपादांनी वासवांबिकेला दिलेल्या कथित आश्वासनानुसार त्यांनी सांगितले मी अजून 14 वर्षे श्रीपाद श्रीवल्लभया रूपात राहीन त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धारासाठी नृसिंह सरस्वती या नावाने अवतार घेईन त्या अवतारात दीर्घकाळ राहीन त्यानंतर कर्दळी वनात तपश्चर्या करून पुढे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ या नावाने प्रकट होईल हा दत्तावतार परंपरेशी संबंधित श्रद्धा विषय आहे श्रीपादांच्या संपूर्ण चरित्राकडे पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट दिसते त्यांच्या प्रत्येक लीलामागे एक संदेश आहे अन्नदान करा सत्पात्री दान करा अहंकार सोडा सत्कर्म करा दुष्कर्म टाळा नामस्मरण करा गुरुवर श्रद्धा ठेवा स्वधर्माचे पालन करा इंद्रियांवर नियंत्रण ठेवा मन शुद्ध ठेवा भक्तीमध्ये भेदभाव करू नका आणि सर्वात महत्त्वाचे सद्गुरूच्या चरणी पूर्ण शरण ज्या आजच्या काळात आपल्याकडे पैसा आहे तंत्रज्ञान आहे सोयी आहे पण मनाला शांती आहे का माणूस बाहेरून सुखी दिसतो पण आतून अनेकदा चिंतेने भरलेला असतो अशा वेळी श्रीपादांचे चरित्र आपल्याला सांगते संकटापासून पळू नका कर्म समजा कर्तव्य करा देवाचे स्मरण करा भुकेल्याला अन्न द्या दुःखी माणसाला आधार द्या आणि मनापासून सद्गुरूंच्या चरणी शरण जा कारण कर्म आपल्याला चालवत असले तरी सद्गुरूची कृपा आपल्याला योग्य दिशा दाखवू शकते श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य झाल्यानंतरही भक्तांच्या रक्षणासाठी ते सूक्ष्म रूपाने कार्यरत असल्याची भावना चरित्रात आहे
गुरुचरित्रातील एका कथेनुसार वल्लभेश नावाच्या भक्ताला चोरांच्या तावडीतून वाचविण्याची लीला श्रीपादांनी केली. या कथेतून भक्तांना एकच विश्वास दिला जातो, गुरुचे शरीर दिसेनासे झाले म्हणून गुरुकृपा संपत नाही. गुरुचे अस्तित्व देहापुरते मर्यादित नसते. पिठापूर हे श्रीपादांचे जन्मक्षेत्र, तेथे श्रीपादांच्या मूर्तीचे दर्शन भक्त घेतात. मंदिराच्या प्रांगणात औदुंबर वृक्ष आणि दत्तपादुका आहे, असे वर्णन स्रोतामध्ये आहे. पिठापूरमध्ये प्राचीन कुक्कुटेश्वर मंदिरही आहे. समोर तलाव आहे. या क्षेत्राचा महिमा श्रीपादांच्या अवतारामुळे अधिक प्रसिद्ध झाला. श्रीपादांनी स्वतः या क्षेत्राबद्दल विशेष प्रेम व्यक्त केले असल्याची परंपरा आहे. श्रीपाद श्रीवल्लभांविषयी गुरुचरित्रात फारच थोडी माहिती आहे. गुरुचरित्रामध्ये त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना अध्याय 5, 8, 9 आणि 10 मध्ये येतात. त्यांच्या अवतारकार्याच्या कारणाचा उल्लेख अध्याय 49 मध्ये आढळतो. याशिवाय शंकर भट्टांनी लिहिलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत या चरित्र परंपरेला विशेष महत्त्व दिले जाते. मूळ चरित्र संस्कृतमध्ये असल्याचे आणि पुढे तेलुगू भाषेत त्याचा अनुवाद झाल्याचे स्रोतामध्ये सांगितले आहे. नंतर मराठी भक्तांसाठी त्याचे भाषांतर करण्यात आले. श्री हरिभाऊ जोशी निटुरकर यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताचे मराठी भाषांतर केल्याचा उल्लेखही स्रोतामध्ये आहे. जुनी प्रत जीर्ण झाल्यानंतर तिची नवी प्रत तयार करण्यात आली आणि परंपरेनुसार जुनी प्रत कृष्णा नदीत विसर्जित करण्यात आल्याचे वर्णन आहे. नव्या प्रतीचे 2001 साली पिठापूर येथे पारायण करून ती संस्थानला अर्पण करण्यात आल्याचेही नमूद आहे. मंडळी, श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र म्हणजे केवळ चमत्कारांची गोष्ट नाही. ही कथा आहे श्रद्धेची, कर्माची, गुरुकृपेची, वैराग्याची, अन्नदानाची, सत्संगाची आणि शरणागतीची. सुमतीच्या अतिथीसेवेपासून सुरू झालेली ही कथा पिठापूरच्या पवित्र भूमीतून कुरवपूरपर्यंत जाते आणि तिथून भक्तांच्या हृदयापर्यंत पोहोचते. श्रीपादांनी आईला दिलेले आश्वासन, भावांना दिलेला आशीर्वाद, अंबिकेला दिलेला वर, रजकाला दिलेला कर्माचा धडा, गुरुदत्त भट्टाला दिलेली अहंकारमुक्ती, दत्तानंदाला दिलेली कृपा आणि प्रत्येक भक्ताला दिलेले अभय हे सर्व एक सांगते, गुरुवर श्रद्धा ठेवा. कारण संकट कितीही मोठे असले, प्रारब्ध कितीही कठीण असले, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, भक्तीचा दिवा विझू देऊ नका. आणि म्हणूनच आज या कथेला समाप्त करताना आपणही मनापासून म्हणूया, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपादराजम शरण प्रपदे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज की जय. आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही कथा आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील आणि दत्तभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कोपरा आठवणींचा या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्रीपादराजम शरण प्रपदे. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय, अद्भुत आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.